रिकामं डोकं असतं, म्हणजे थोडं शांत डोकं, कुठं गारडोटी वगैरे असते, तर अशा ठिकाणी किंवा साप्ताहिक असते आठवड्यातून एकदा, त्यावेळेस मी शांत 1 तास मेडिटेशन करतो आणि त्यानंतर मग असं वाटतं की आपण काहीतरी लिहावं. लोकांच्या वेदना मला आपोआप अंतर्मनात दुसरं जागृत होतात आणि मग तिथून मग एखादी कविता लिहावी, लेख लिहावा किंवा कथा लिहावी असं मला सतत लिहावंच वाटतं. निश्चित तुम्ही कथा फार सुंदर लिहाल, कारण तुमच्या लिखाणात, तुमच्या लेखणी तुमचा अनुभव आहे आणि निरीक्षण शक्ती तुमची प्रचंड आहे. त्यामुळं तुम्ही चांगल्यापैकी कथा लिहू शकाल, चांगल्यापैकी कादंबरी लिहाल आणि ते वाचकांपर्यंत चांगलं मनाला भिडेल याची मला जाणीव आहे. मी आजच्या या शुभ कार्याच्या प्रसंगी तुम्हाला एवढंच म्हणेन, पवनपुत्र हनुमान आपणाला निश्चित आशीर्वाद देतील आणि आपली गरुड झेप महाराष्ट्राला दिपवून सोडेल. कारण जे रक्तातून प्रगट होतं, घामातून प्रगट होतं, जे आपण अनुभवलं ते प्रगट होतं, त्यावेळेस माणसाचं लेखन प्रभावी ठरतं. ज्या कविता संग्रह पाहिल्या, अतिशय उत्कृष्ट कविता तुम्ही लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाचकानं ह्या आवर्जूनच वाचल्याच पाहिजे असा मी त्यांना आग्रह करेन. धन्यवाद. छोटीशी मुलाखत तुमची घेतली, मनापासून तुम्हाला धन्यवाद. ओके, थँक्यू सर.